नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये। आज MIDC पेपरचा जो दुपारचं सत्र होतं त्या सत्रामध्ये आलेल्या प्रश्नाचा आपण आता जे प्रश्न विचारलेले आहेत ते बघणार आहे। बघा, जे मॉर्निंग सेशन होतं त्या सेशन सारखेच प्रश्न दुपारच्या सत्रामध्ये आले होते, पण पेपरचे जे GS चे प्रश्न होते ते थोडे डिफिकल्टी लेवल त्याची वाढलेली होती। तर आता आपण वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे बघू। बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आला होता, गेट सेट गो ॲप खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे, कोणत्या राज्यांनी लॉन्च केले म्हटलेलं आहे। बघा, गेट सेट गो ॲप, तर हा प्रश्न कर्नाटक राज्यांनी केलेला आहे। तर राज्य पण बदलत आहे, म्हणजे आधी महाराष्ट्रावर प्रश्न येत होते, आता राज्य पण बदललेलं आहे। तर कर्नाटक राज्यांनी हे गेट सेट गो नावाची ॲप सुरू केली होती। बघा, नेक्स्ट प्रश्न बघा, वसुंधरा दिवस कोणत्या तारखेला असतो। तर हा प्रश्न तुम्हाला बरेच वेळा वेगवेगळ्या एक्झाममध्ये पाहायला मिळतो। तर वसुंधरा दिवस हा 22 एप्रिलला असतो। तर येणाऱ्या एक्झाममध्ये वसुंधरा दिवस किंवा दिवसांवर प्रश्न येऊ शकतात। आणि पर्यावरण दिवस कुठे आहे किंवा योग दिवस केव्हा आहे, तर हे सर्व तुम्ही वाचून जा, हे महत्त्वाचे प्रश्न बनतात। तर पर्यावरण सध्या खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तो टॉपिकवर प्रश्न बनलेला आहे। चला नेक्स्ट प्रश्न बघू। ऑस्लो ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे। बघा, राजधानीवर तर प्रत्येक वेळेस प्रश्न बनत आहे, तर ही नॉर्वेची आहे। तर काही इम्पॉर्टंट देशाच्या राजधान्या, जसे भारताच्या आजूबाजूला असलेले जे देश आहेत त्याच्या राजधान्या तुम्हाला करायच्याच आहे, कंपल्सरी आहे, होऊ शकते नेक्स्ट पेपरमध्ये त्यावर बनेल। आणि जे इम्पॉर्टंट देश आहे, ज्यामध्ये अमेरिका झालं, रशिया, नॉर्वे, इंग्लंड, स्वीडन, जपान, तर याच्या राजधान्या तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे। परत एकदा सांगताय, प्रश्न त्यावरच रोटेट करत आहे, तर सर्वांनी महत्त्वाचे जे देश आहेत त्याच्या राजधान्या पाठ करा। चला नेक्स्ट प्रश्नांकडे जाऊ। बघा, पंचायत राज दिवस खालीलपैकी केव्हा असतो म्हटलेला आहे। दिवसांवर 2-3 प्रश्न आलेले आहेत, तर व्यवस्थित ते दिवस तुम्ही करून जा। तर 24 एप्रिलला पंचायत राज दिवस असतो, महत्त्वाचा दिवस हा, त्यामुळे पेपरमध्ये आलेला होता। नेक्स्ट बघा, इस्रोचा फुल फॉर्म काय आहे, सरळ विचारलं होतं। तर हा पण प्रश्न बऱ्याच एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे, इस्रोचा फुल फॉर्म वगैरे। तर तुमच्या लक्षात येईल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। तर इस्रो विचारलेला आहे, तर DRDO पण विचारू शकते समोर, त्याची तारीख पण विचारू शकते, केव्हा तारखेला ह्या चालू झाल्या। तर याबद्दलची पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, जेणेकरून येणाऱ्या शिफ्टमध्ये ज्यांचा पेपर आहे त्यांना प्रॉपर समजेल की इस्रो केव्हा स्थापन झाली वगैरे वगैरे। इस्रोचे अध्यक्ष, DRDOचे अध्यक्ष, DRDOचं संस्था कुठं आहे, दिल्लीला आहे त्याचे हे। तर तुम्हाला इस्रोचं कुठं आहे मुख्यालय, DRDOचं दिल्लीला जसं आहे तसं, तर हे सर्व तुम्हाला पाहायचं आहे। नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न घेऊ आपण। तो चीनच्या बद्दल विचारलाय, चीन मंगळ ग्रहाच्या अभ्यासाचे कोणते नाव आहे। तर चीनने जे मंगळ ग्रहासाठी अभ्यासासाठी एक यान पाठवलं, त्याचं तियानवे-1 हे नाव आहे। तर बघा, थोडे प्रश्न डिफिकल्ट आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित पहा, टॅकल करा, ऑप्शनवरून त्याचे जर सुटले तर फारच छान। नंतरचा प्रश्न होता, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे। तर मी पहिल्याही शिफ्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भारतामध्ये जे मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये मग भारताचे संरक्षण मंत्री असो, राज्यमंत्री असो, मंत्र्यांचं एकदा पाहून घ्या। सोबत महाराष्ट्राचे पण मंत्री बघून घ्या तुम्ही, तर यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहे। तर सर्वांनी हे व्यवस्थित रीड करून जायचं आहे, मंत्री परिषद वगैरे। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहे। नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न होता, मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे। तर ते मध्य प्रदेशने सुरू केलेली आहे। परत राज्य चेंज केलं, जसं कर्नाटकवर प्रश्न आला तसा यावेळेस मध्य प्रदेशवर आलेला आहे। तर थोडंफार आता तुम्हाला योजना वगैरे सुरू झालेल्या आहे, तर इथून ज्यांची शिफ्ट आहे त्यांनी योजना व्यवस्थित करायची आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता, रशिया या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे। तर रुबल नावाचं चलन रशियाचं आहे। तर चलनाबद्दल मी आधीच सांगितलं आहे या आधीच्या लेक्चरमध्ये की महत्त्वाच्या देशांचे तुम्हाला राजधान्या आणि त्यांचे चलन कुठले आहे हे तुम्हाला पाठ करायचे आहे। तर ते प्रश्न बनणारच आहे। हे रशिया, चीन, जपान हे तुम्ही आत्ताच्या आत्ताच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, हे महत्त्वाचे देश आहे। त्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न होता की PMJAK ही योजना केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयांनी सुरू केलेली आहे। तर डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल रसायन मंत्रालयाने सुरू केलेली आहे। तर तुम्हाला माहिती आहे फार्मास्युटिकल म्हणजे किती इम्पॉर्टंट झालं कोविड-19च्या वेळेस, तर अंदाज तुम्ही लावू शकता की अशा योजना आता सध्याच्या घडीमध्ये रसायन मंत्रालय वगैरे सुरू करते। त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न आला होता, कोणत्या राज्यात आहे। तर सिंपल प्रश्न होता, महाराष्ट्रामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे। चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ। त्यानंतर गुंगरेल धरण कोणत्या नदीवर आहे असं म्हटलंय, तर महानदीवर आहे। तर हे गुंगरेल धरण कोणत्या नदीवर आहे असा जर प्रश्न आला तर महानदीवर आलाय। त्यानंतर महाराष्ट्रामधून एक प्रश्न विचारलेला आहे, तो पण बघू। तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते रामसर स्थळ आहे असा काहीतरी प्रश्न आलेला होता। तर रामसर स्थळाबद्दल विचारलेला प्रश्न होता। तर बरेच रामसर स्थळ आहे, त्यामध्ये नांदूर, मधमेश्वर, लोणार सरोवर हे फेमस महाराष्ट्रातील रामसर स्थळ आहे। तर एकदा रामसर स्थळाची स्थापना काय आहे, रामसर करार कुठे झाला होता, ठीक आहे। तर हे सर्व तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, यावर प्रश्न बनत आहे, कारण की हे पर्यावरणावर विचारलेले प्रश्न होते, पर्यावरणाशी रिलेटेड आहे। चला नेक्स्ट प्रश्न बघू। त्यानंतर ब्रिक देशाची परिषद 2020 मध्ये कोणत्या देशात झाली। तर हे ब्रिक्सची परिषद सर्वांना माहिती असेल रशिया आहे। हा प्रश्न मागच्या शिफ्टमध्ये असा बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीने रिपीट झाला होता। तर ब्रिक्सवर तर येईल, ब्रिक्सचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सर्व हे
व्यवस्थित वाचून जायचं आहे, या बाहेर प्रश्न जाणार नाही आहे. जे ब्रिक्स वगैरे कमिटी आहे, ज्या भारताचा त्यामध्ये संबंध येतो ते. त्यानंतर पद्मभूषण पुरस्काराबद्दल काही प्रश्न विचारले होते, ते पाहून घ्या. पद्मभूषण, पद्मश्री, पद्म पुरस्कार जे असतात ते, आणि सोबत भारतरत्न वगैरे, तर पुरस्कारावर पण प्रश्न आलेले आहे. तर आता आपण जाऊ ऍक्ट, MIDC ऍक्टवर कसे प्रश्न आले, खालीलपैकी कोणते प्रश्न आहे बघा. तर कलम 23 वर एक प्रश्न विचारण्यात आला होता MIDC ऍक्टचा, कलम 23 वर. त्यानंतर MIDC ऍक्ट मालमत्ता संबंधित काही कलम होते, तर मालमत्ता कलमाबद्दल प्रश्न विचारला होता. त्यानंतर बघा, MIDC ऍक्ट हिशेबाच्या तपासणीसाठी लेखा परीक्षेची नियुक्ती कोण करते असं म्हटलं होतं. लेखा विभागाचा प्रश्न विचारला होता तपासणीबद्दलचा. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. MIDC ऍक्ट बद्दल मी आणखी एकदा सांगतो की थोडा डिटेल वाचा. डिटेल जर वाचला तर तुम्हाला प्रॉपर समजेल की काय आहे काय नाही. कलम 22, कलम 44 वर प्रश्न आला होता. मी MIDC ऍक्टवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून घ्या एकदा. तुम्हाला तिथे लक्षात येईल की कलम कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शुल्क व सेवा शुल्क आकारण्याबद्दल प्रश्न होता, तर हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि काही डिटेल पोर्ट कलमावर प्रश्न होते, लक्षात घ्या. काही डिटेल पोर्ट कलमावर प्रश्न होते. तर तुम्हाला मी आधीपासून बोलत आहे की MIDCच्या ऍक्ट पहिल्या शिफ्ट पासून पण की थोडा डिटेल विचारला चाललाय, आणि आता GSचे प्रश्न पण मोठ्या प्रमाणात डिटेल विचारले चालले आहे. तर आपण नॉर्मलायझेशनची मागणी करणारच आहे, तो मुद्दा वेगळा आहे. आपण पहिल्या जेवढे पेपर आपल्याला करता येईल तेवढे व्यवस्थित, ज्यांचे आता बरेच शिफ्ट राहिलेल्या वेगवेगळ्या शिफ्टचे पेपर येणार आहे, त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून जा. आणि तुम्हाला सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढचं येणारे जे प्रश्न राहील ते मी लगेच टाकणार आहे, तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.